काल माझ्या मैत्रिणीचा फोन आला, तिच्या मैत्रिणीला डिप्रेशन आलं म्हणून, तिला हार्ट अटॅक आला म्हणून डिप्रेशनमध्ये गेली ती. कशाला डिप्रेशनमध्ये यायचं? हां, जी काय मनात ती बोलून मोकळं व्हायचं, जी होईल ती होईल, भांडण होईल, दुसरं काय होणार आहे? नाहीतर काय मोकळं व्हायचं. अहो, एकदा आयुष्य दिले देवानं आपल्याला, खावा प्या जगा हिंडा फिरा, का मनात येईल ती फट्टमण्या बोलून मोकळं व्हा. उगं ताण घ्यायचं नाही. मग आम्ही असं केलं तर त्यानं का म्हणल, मी तसं केलं तर ह्यानं का म्हणल, मी इथं गेली तर त्यानं का म्हणल, ह्या हॉटेलमध्ये गेलं तर तसं का करू, ह्याचं का करू, तेच अजिबात टेन्शन घेत बसायचं नाही. स्वतः खुश राहायला शिकायचं. जी माणूस आतून खुश आहे का नाही, स्वतः खुश आहे का नाही, आपली खुशी आपल्या हातात आहे. लोकांच्या हातात का बरं द्यायचं आपली खुशी? सांगा तुम्ही. आपल्यालाही चांगलं वाटलं, एखादी गाणं ऐकायचं, काहीतरी खायचं, मस्त एन्जॉय करायचं लाईफ. तुम्हाला सांगते, दण खाऊन काम करायचं आणि खुश राहायचं. कसं डिप्रेशन येत नाही डिप्रेशन. आपल्या हातात आहे डिप्रेशन आणायचं नाही आणायचं. देवानं एकच आयुष्य दिले, सारखं येत नाही आयुष्य. मस्त खावा प्या जीवन जगा. उगं ह्याचा विचार त्याचा विचार करून असं करत बस नका. कमी 2026 एवढं तर करायला शिका. बाकी डायटिंग फिटिंग ही ती राहू द्या बाजूला सगळं. नाहीतर काय वॉकिंग आणि योगा आणि ही म्हणण्यापेक्षा स्वतः आतून खुश राहायला शिका जरा. नाहीतर काय मग स्वतः खुश राहायचं. मी तर राहतो माय, आज मी आतून खुश राहतो. दुनिया गाई.